हे तुम्हाला माहितीच आहे। हे आपलं जुन्या काळातलं जुन्या लोकांचं ह्याला आम्ही पेटी म्हणतात। या पेटीमध्ये आमचा जो सगळा संसार आहे तो ह्या पेटीमध्ये ठेवला होता। नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी तुमचे माझ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते। मंडळी, आज मी आले माझ्या बाहेरच्या घरामध्ये। हे आहे माझं बाहेरचं जुनं घर, जे 25 वर्षा अगोदरचं आहे। चला मी तुम्हाला दाखवते, या। मंडळी, हे बघा, आतमधून घर किती मोठं आहे ना। बाहेरून आपल्याला छोटं दिसलं होतं, पण आतमध्ये खूप मोठं आहे। आणि ह्याच घरामध्ये मी खूप वर्ष काढलेली आहेत। मंडळी, ह्या घराचं आता स्टोरेज झालेलं आहे। आपण पाहू शकता, बघा, सगळे वस्तू वगैरे सगळं सामान जे जुनं आहे ते सगळं इकडे आपल्याला ठेवलेलं दिसत आहे। कारण आता हे स्टोरेज म्हणून ह्या घराकडे बघितलं जाते। नवीन घर आता साईडला बांधून झालेलं आहे। बघा, मला आठवते माझी आई ह्याच प्लॅटफॉर्मवर स्वयंपाक करायची आणि आम्हाला खायला घालायची। हा जो कोपरा दिसतो ना, त्या कोपऱ्यामध्ये एक गोदरेजचं कपाट होतं आणि त्या कपाटामध्ये आमचे जे काही कपडे होते ते त्या गोदरेजच्या कपाटामध्ये आम्ही ठेवत होतो। आणि इकडे ही जी जागा दिसते ना, ही आमची झोपायची जागा। इकडे एक लोखंडी पलंग होता, त्या पलंगावर आम्ही झोपायचो। काही जण खाली झोपायचे, काही जण वरती झोपायचे। असे करून आम्ही या घरामध्ये खूप वर्ष काढलेली आहे। या घरामध्ये माझं बालपण गेलेलं आहे, माझं शिक्षण केलेलं आहे, नाही तर माझं अर्ध आयुष्य या घरामध्ये गेलेलं आहे। आणि माझं लग्न देखील या घरातूनच झालेलं आहे। मंडळी, माझे आईवडील हे शेती करत होते आणि आम्ही तांदळाची शेती करत होतो। तांदूळ पिकला की आम्ही गोणीत भरून या बाकावर आणून ठेवत होते। अजूनपर्यंत हा बाक आम्ही इकडे तसाच ठेवलेला आहे। हा बघा, इकडे बाक आहे। हे तुम्हाला माहितीच आहे। हे आपलं जुन्या काळातलं जुन्या लोकांचं ह्याला आम्ही पेटी म्हणतात। या पेटीमध्ये आमचा जो सगळा संसार आहे तो ह्या पेटीमध्ये ठेवला होता आम्ही। त्या काळामध्ये म्हणजे 25 वर्ष झाली, त्या काळामध्ये इकडे चिंच वगैरे, लोणचं वगैरे काय असेल तर ह्या पेटीमध्ये ठेवत होते। ही पेटी अजिबात आम्ही इकडे ठेवलेली आहे। बघा, आम्ही त्या काळी हा आमचा मागचा आपला ओटा सांगतो ना, तसा हा मागचा ओटा होता। आणि हे वॉशरूम, ते टॉयलेट, असं सगळं इकडे सुविधा होती। म्हणजे हे छोटंसं घर जरी असलं तरी 25 वर्ष अगोदर इकडे सगळं सोयी सुविधा आमच्या वाडवडिलांनी करून ठेवलेली होती। पण आम्हाला कधी असं जाणवलंच नाही की हे घर छोटं आहे। आता प्रत्येक मुलीला असं वाटते की तिचं बाहेरचं घर छोटं असलं की मोठं असलं, परंतु ते माहेरच असते। आणि मला देखील हे माहेरचं घर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। कारण माझ्या ज्या आठवणी आहेत त्या घरासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। मंडळी, हा घराचा मागचा भाग आहे। याला आपण गार्डन म्हटलं तरी चालेल, किंवा आम्ही छोटीशी शेती आम्ही केली होती असं म्हटलं तरी चालेल। घराला जितकी वर्ष झाली तितकीच या झाडांना देखील वर्ष झाली। आणि हे झाडे देखील वाढून त्यांना फळे देखील यायला लागले आहेत। मंडळी, बाहेरून हे घर आमचं असं दिसत होतं आणि हे घर आजपर्यंत असंच आहे। आम्ही तसंच ठेवलेलं आहे। नवीन घर साईडला बांधलेलं आहे। मंडळी, आज मी तुम्हाला दाखवलेलं आहे की माझ्या माहेरचं घर, जे प्रत्येक मुलीसाठी खूप महत्त्वाचं असते। आणि मुलगी तिथेच आपलं सुखदुःख सर्व शेअर करत असते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।